मासुळकसा झेडपी शाळा व्हेंटिलेटरवर, छताचे पोपडे कोसळले, चिमुकल्यांचा जीव धोक्यात। विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसण्याची वेळ, प्रशासन दुर्घटनेची वाट पाहतंय का? देवरी तालुक्यातील मासुळकसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनली आहे। 2 वर्गखोल्यांच्या स्लॅबचे पोपडे निघत असल्यानं चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवून शिक्षण घ्यावं लागतंय। गंभीर बाब म्हणजे पालकांकडून वारंवार मागणी आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार होऊन सुद्धा ठोस उपाययोजना झालेली नाही। दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जाग होणार आहे का, असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थ उपस्थित करतायत। शाळेची तातडीने पाहणी करून धोकादायक भाग दुरुस्त करावा, अन्यथा नवीन वर्गखोली मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। माझे नाव आहे गुणवंता कवास आणि मी गडग्राम पंचायत सेरपार प्रशासक म्हणून आणि माझ्या गडग्राम पंचायत अंतर्गत मासुळकसा या गावी जिल्हा परिषद शाळा 1 ते 4 आहे आणि त्या 1 ते 4 वर्गखोल्यामध्ये म्हणजे 2 वर्गखोल्या ह्या गळतीत आहेत आणि कमीत कमी 4 वर्ष झाले वर्गखोलीची मागणी करत आहे जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे आणि सभापती पण यांच्याकडे पण मागणी केली, तरीही आमच्या मागणीला कुठंच काही दिसत नाही आहे आणि आम्हाला लवकरात लवकर वर्गखोली मंजूर करून देण्यात यावी एवढीच मागणी आहे। मॅडम, काय वाटतं याच्या अगोदर काही घटना घडल्यात का, काही स्लॅब वगैरे कोसळलं वगैरे असं काही? हो, विद्यार्थी कमी म्हणजे 2ची टायमिंग होती, विद्यार्थी जेवण करत होते आणि त्यावेळेसच एक विद्यार्थी तिथं बसलेलं होतं, काहीतरी म्हणजे लिहित होते ते आणि त्यावेळेसच ती स्लॅब कोसळलेली आहे आणि पूर्ण जाळीची अवस्था आहे तिथं आणि त्या वर्गखोलीमध्ये विद्यार्थी बसत नाही आणि त्यांची व्यवस्था आम्ही दुसरीकडे केलेली आहे। तरी सध्या आम्हाला वर्गखोली लवकरात लवकर मंजूर करून द्यावी। मॅडम, समजा आता जर विचार केला, आता पावसाळा सुरू आहे, इथून पुढे कधी अशी दुर्घटना घडू शकते का, काय वाटतं? हो, कारण की मागच्या वर्षीच पाण्यामध्ये विद्यार्थी बाहेर बसत होते आणि तिथं आम्ही बसू देत नव्हतो। आता हा दुसरा वर्ष आहे, अजूनही वर्गखोली मंजूर झालेली नाही।